दिव्यांग पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे. 29 जूनला जी-आर आला होता. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, पण 2 ते 3 दिवस वाट पाहिल्यानंतर हप्त्याचं वितरण झालं नव्हतं. मात्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगितलंच होतं की 3 ते 4 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा होणार. तर 100% आता काल म्हणजेच काय 4 जुलैपासून संध्याकाळी 6 वाजल्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ₹2,500 जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाढीव अनुदान ₹2,500 जमा होतात. संजय गांधी निराधार योजना दिव्यांग बांधव असो, श्रावण बाळ दिव्यांग बांधव असू द्या, त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमचे खाते देखील लगेच तपासून घ्यायचं आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे की नाही. प्रत्येक दिव्यांग बांधवाकडे UDID कार्ड असणे बंधनकारक आहे. तर लाभार्थी मित्रांनो, तुमचे UDID कार्ड तपासा. आणि ते जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ते म्हणजेच काय माननीय बच्चूभाऊ कडू यांनी पावसाळी अधिवेशनमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. तो म्हणजे वाढीव अनुदान बाकीच्या राज्यांमध्ये 4-4 हजार रुपये दिव्यांग बांधवांना दिले जाते. मग आपल्या राज्य सरकारने सुद्धा दिव्यांग बांधवांना 4,000 रुपये देणे गरजेचं आहे. गेल्या वेळेस सुद्धा माननीय बच्चूभाऊ कडू यांच्याच आंदोलन असू द्या किंवा प्रत्येक वेळेस दिव्यांग बांधवांसोबत उभे राहिल्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून 1,500 चे 2,500 रुपये वाढीव अनुदान झाले आहे. व तसेच जर आपण प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच दिव्यांग लाभार्थ्यांना अजून देखील वाढीव अनुदान होईल. व त्यांनी अजून एक मागणी केलेली आहे, ते म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांना दवाखान्यात वेगळं विभाग देण्याचे गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना काही पटपट जे काही सुविधा आहेत ते उपलब्ध होतील. तर दिव्यांग बांधवांनो, नक्कीच इथे महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे. जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनात्राला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.